रामकृष्ण हरी हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, हरिभक्तपरायण वांजळे गुरुजी, या सगळ्याचं संयोजन करणारे भारतीय जनता पार्टीचे कोथरूड विधानसभेचे सरचिटणीस गिरीश खत्री, त्याचे सगळे सहकारी, सर्व वारकरी संप्रदायातले वारकरी बंधू आणि भगिनींनो, मला याची जाणीव आहे की आता सगळ्यांसाठी प्रसादाचं जेवण आहे ते करून आणि प्रत्येकाला एक शबनम आणि छत्री मिळणार आहे ती घेऊन, म्हणजे दिंड्यांसाठी टेंट आहे, टॉर्च आहे, सतरंजी आहे, परंतु प्रत्येकाला एक शबनम म्हणजे पिशवी काखेची आणि एक छत्री आहे। त्यामुळे इथे जेवण इथे वस्तू हे करता करता अर्धा पाऊण तास जाईल याची जाणीव आहे। मी आपल्या सगळ्यांच्या चरणी लीन होतो। आज उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाची मंत्रिमंडळाची बैठक होती, ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन वर्षाचं बजेट सँक्शन केलं जातं आणि परवा ते राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मांडणार आहेत। मी संपूर्ण अधिवेशनाचा संसदीय कामकाज मंत्री असतो, थोडक्यात वर्गाचा मॉनिटर असतो आणि त्यामुळे मला हलता येत नाही, परंतु मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं होतं की मी येईन, कॅबिनेट बैठक सुरू झाली की मला लगेच पळायला लागेल, मला 2.5 तास किमान लागतील। आणि जसं जसं ट्रॅफिक घाटामध्ये लागलं तसं मी चिंतेत होतो की आपण पोहोचणार की नाही, परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती माझी होती की प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यात का होईना पोचायचं। तसं चैतन्य महाराज देगलूरकरांचं प्रवचन मला ऐकायला मिळालं। ते ऐकणं ही जशी श्रद्धा होती तसं माझ्या आग्रहामुळे ते आले। ते हरिद्वारला होते, आई आजारी आहे, ICU मध्ये पंढरपूरला ॲडमिट आहे, ते आता प्रवचन करून पुन्हा पंढरपूरला जाणार, आईला डिस्चार्ज घेणार आणि देहूला उद्या पालखीच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला जाणार। एवढी आमची मैत्री असल्यामुळे हे माझं कर्तव्यच होतं की त्यांच्या प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यात बाकी पूर्ण प्रवासभर मी ऑनलाईन सगळा कार्यक्रम बघत होतो, सगळी भजनं, सगळे प्रवचनामध्ये सगळं बघत होतो। प्रत्यक्ष येण्याला महत्त्व आहे। गिरीशने म्हटल्याप्रमाणे एकूणच वारकरी संप्रदायाला जे जे लागेल ते देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो। मंदिरं बांधण्याच्या विषयामध्ये प्रयत्न असतो। आता आळंदीमध्ये एक ते आलेच सगळे वारकरी, त्यांची एक धर्मशाळा अर्धवट राहिली होती, ती पूर्ण करण्याचं काम सुरू आहे। एकाने 7 गुंठे जागा दिली आहे, त्याच्यामध्ये एक धर्मशाळा बांधायची। याची कल्पना अशी आहे की आयुष्याच्या शेवटी बऱ्याच जणांना माऊलीच्या पायाशी जाऊन राहायचं असतं, तर त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी एकाने 7 गुंठे जागा दिली, त्याच्यामध्ये एक चांगली इमारत होईल, खाली एक क्लिनिक होईल, दवाखाना। असंच पंढरपूरच्या काही वारकऱ्यांनी आता काल परवा प्रस्ताव म्हणला की आमचा एक मठ अर्धवट पडला आहे। असं जे जे काही तुम्ही सांगाल, वारीतलं साहित्य असेल, एरवीची पूजा असेल, या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा मी संकल्प केला आहे। शेवटी देगलूरकर महाराज असं म्हणाले की ज्ञानेश्वरी कळली नाही तरी वाचा। मी वयाच्या 4थ्या वर्षी काही कळत नसताना ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, त्याचाच हा परिणाम असावा की मला माझ्या आयुष्यामध्ये आई वडील गिरणी कामगार असतानाही इतकं सज्जनपणाने राहता आलं। मला असं वाटतं की मला सज्जनपणे राहता आलं, तुम्हालाही वाटलं पाहिजे तसं। आत्तापर्यंत तरी काही कोणाची तक्रार नाही, याचं सगळं श्रेय हे मी संतांच्या पूजेला, ज्ञानेश्वरी वाचनाला, रोज 15 मिनटं नामस्मरण केल्याशिवाय बाहेरच पडायचं नाही, अशा माझ्या सगळ्या संकल्पामुळे झाला आहे। आता मी फार उशीर न लावता गिरीशला म्हणतो, आता मीच सूचना देतो की सगळ्यांनी मागच्या बाजूला जेवायला जावं। जेवण हां पसायदान होणार आहे आता, त्यासाठी सांगलीहून एक गायक आलेत अमोल पटवर्धन म्हणून, त्यामुळे प्रातिनिधिक वस्तू वाटप होईल, पसायदान होईल आणि मग इथे जेवण आणि इथे भेटवस्तू घेऊन जायला हरकत नाही। मला पुन्हा मुंबईला जायचं आहे, मलाही जायची घाई आहे, बायकोला आज मुक्काम करून सकाळी कोल्हापूरला जायचं आहे, पण शेवटी ह्या सगळ्या व्यवस्था लागेपर्यंत आपण थांबायचं असं मी ठरवलं आहे। त्यामुळे भेटवस्तू द्या। पटवर्धन कुठे अमोल? हां चला या।